Welcome, dear students, GRPS Junior College, Naranggaon, online lecture series, subject Agriculture, Science and Technology, Standard 12th. विद्यार्थी मित्रांनो, in previous lectures we have studied about nursery management, chapter number 6. Today we have start for study chapter number 7, greenhouse technology. First meaning. यामध्ये आपण सुरुवातीला ग्रीन हाऊस चं मीनिंग आपण पाहणार आहोत. ग्रीन हाऊसेस आर प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स useful for cultivation of certain plants and crops. Greenhouses are protected structures useful for cultivation of certain plants or crops. तर ग्रीन हाऊसेस म्हणजे काय तर एक स्ट्रक्चर आहे, तर त्याचा जो वापर आहे तर कल्टिवेशन ऑफ सर्टन प्लांट्स, वनस्पतीची वाढ करण्यासाठी किंवा जी पिकं आहेत ती पिकं घेण्यासाठी त्या प्रोटेक्टेड स्ट्रक्चरचा वापर होतो, त्याला आपण ग्रीन हाऊस म्हणतो. ग्रीन हाऊस प्रोटेक्ट द क्रॉप फ्रॉम ऍडवर्स क्लायमॅटिक कंडिशन. ग्रीन हाऊसेस या ठिकाणी प्रोटेक्ट करण्याचं काम करतात, संरक्षण करण्याचं काम करतात फ्रॉम ऍडवर्स क्लायमॅटिक कंडिशन. ऍडवर्स म्हणजे वातावरणाची जी बदलती स्थिती आहे त्याला प्रतिकार करण्याचं काम ग्रीन हाऊसेस करतात. देन क्रॉप्स आर प्रोव्हाइडेड विथ रिक्वायर्ड CO2, लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड एअर विच आर मोस्ट इसेन्शियल फॉर क्रॉप ग्रोथ. क्रॉप आपण जे तिथं लावणार आहे ग्रीन हाऊस मध्ये, तर त्या ठिकाणी रिक्वायर्ड CO2 त्या ठिकाणी अवेलेबल होतो, लाईट अवेलेबल होते, टेम्परेचर मेंटेन करता येतं, ह्युमिडिटी मेंटेन करता येते, त्याचबरोबर एअर फ्लो सुद्धा कंट्रोल करता येतो. मग ग्रीन हाऊस मध्ये आपण हे सगळं मेंटेन करतो आणि इसेन्शियल जे असेल ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. देन कव्हरिंग मटेरियल इज नोन ॲज क्लॅडिंग मटेरियल. जे कव्हरिंग मटेरियल जे वापरतो आपण, प्लॅस्टिक, शेड नेट, हे जे वापरतो त्याला आपण क्लॅडिंग मटेरियल असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण ग्रीन हाऊस म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर कसं कुठल्या कारणासाठी यूज केलं जातं ते आपण पाहिलं. देन नेक्स्ट, ऑन द बेसिस ऑफ कव्हरिंग मटेरियल used greenhouse is classified into 3 types. कव्हरिंग मटेरियल कुठलं यूज करतोय त्यानुसार ग्रीन हाऊसचे 3 टाइप आहेत. फर्स्ट, ग्लास हाऊस. ग्लास इज युज्ड ॲज कव्हरिंग मटेरियल. ग्लास हाऊस मध्ये आपण काय करतो, ग्लास इज युज्ड ॲज कव्हरिंग मटेरियल म्हणजे काच त्या ठिकाणी आपण वापरतो. काचेचं पूर्णपणे जे ग्रीन हाऊस आहे ते त्या ठिकाणी तयार केलं जातं. देन सेकंड, पॉली हाऊस. पॉलिथिन शीट इज युज्ड फॉर कव्हरिंग. पॉली हाऊस मध्ये काय केलं जातं तर पॉलिथिन शीट म्हणजे प्लॅस्टिकची जी शीट आहे ती त्या ठिकाणी वापरली जाते. देन थर्ड टाइप, शेड हाऊस. फ्रेम इज कवर्ड विथ शेड नेट. यामध्ये शेड नेट तुम्ही सर्वांनी पाहिली असेल, हिरव्या किंवा व्हाईट किंवा ब्लॅक कलरची शेड नेट अवेलेबल आहे. तर ती शेड नेट वापरून एक फ्रेम बनवली जाते आणि त्या फ्रेमला शेड नेट लावली जाते, त्याला आपण शेड हाऊस असं म्हणतो. तर 3 टाइप आपण पाहिले ऑन द बेसिस ऑफ कव्हरिंग मटेरियल युज्ड ग्रीन हाऊसेस: ग्लास हाऊस, पॉली हाऊस अँड शेड हाऊस. The glass house are used in temperate countries to protect the crop from snowfall and colds. तर ग्लास हाऊस साधारणतः टेम्परेट कंट्रीज, टेम्परेट म्हणजे काय तर ज्या ठिकाणी तापमान खूप थंड आहे अशा ठिकाणी अशा प्रकारचे जे हाऊस आहेत ते त्या ठिकाणी वापरले जातात ग्लास हाऊस. मग त्या ठिकाणी स्नोफॉल होतो. स्नोफॉल म्हणजे काय तर बर्फ त्या ठिकाणी पडतो. कोल्ड खूप
थंडी त्या ठिकाणी असते, अशा ठिकाणी ग्लास हाऊसेसचा वापर केला जातो. टेम्परेट रिजन किंवा टेम्परेट कंट्रीज ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल रशियन कंट्रीज, त्या ठिकाणी खूप थंडी असते, अशा कंट्रीज मध्ये ग्लास हाऊसेसचा वापर क्रॉप ग्रोइंग साठी केला जातो. द पॉलिथिन कवर्ड फ्रेमवर्क इज इकॉनॉमिकल. Polythene of 0.10 to 0.15 mm in thickness resist ultraviolet radiation is found most suitable and economical. तर पॉलिथिन कवर्ड फ्रेमवर्क इज इकॉनॉमिकल. पॉलिथिन कवर्ड फ्रेम जी आहे तर ती इकॉनॉमिकल आहे, म्हणजे आर्थिक दृष्ट्या परवडणारी आहे. पॉलिथिन ऑफ 0.10 to 0.15 mm म्हणजे 0.10 ते 0.15 mm ची जाडी आहे प्लॅस्टिकची, असं प्लॅस्टिक त्या ठिकाणी वापरायचे. मग ते प्लॅस्टिक जे आहे तर ते अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन रेजिस्टन्स आहे अँड इकॉनॉमिकल आहे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे. देन इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन्स नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस आर पॉप्युलर. तर ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल म्हणजे उष्ण आणि समशीतोष्ण जो कटिबंध आहे, जो एरिया आहे, त्या एरियामध्ये नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊसेस आर पॉप्युलर. त्या ठिकाणी नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस जास्त प्रमाणात घेतले जातात. तर या ठिकाणी आपण पाहिलं ऑन द बेसिस ऑफ कव्हरिंग मटेरियल यूज. कव्हरिंग मटेरियल कुठलं वापरलेलं आहे, त्यामध्ये ग्लास हाऊस, पॉली हाऊस अँड शेड हाऊस हे 3 टाइप्स आपण लर्न केले. देन इम्पॉर्टन्स और ऍडव्हान्टेजेस ऑफ ग्रीन हाऊसेस. आता आपल्याला ग्रीन हाऊसेसचं महत्व काय आहे ते आपण पाहूया. फर्स्ट, ग्रीन हाऊसेस टेक्नॉलॉजी यूज 10 to 12 times higher yield than that of outdoor cultivation. ग्रीन हाऊसेस मध्ये जर आपण क्रॉप घेतले तर 10 ते 12 पटीने त्या ठिकाणी हायर यील्ड मिळतो कुणापेक्षा. तर बाहेर जे आपण क्रॉप्स लावतो त्यांच्यापेक्षा ग्रीन हाऊस मध्ये 10 to 12 times हायर यील्ड त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. देन सेकंड इम्पॉर्टन्स, रिलायबिलिटी ऑफ क्रॉप इन्क्रीजेस अंडर ग्रीन हाऊस कल्टिवेशन. रिलायबिलिटी म्हणजे काय, तर शाश्वत त्या ठिकाणी आपल्याला ग्रीन हाऊस मध्ये प्रोडक्शन मिळतं. रिलायबिलिटी म्हणजे काय, खात्रीशीर किंवा शाश्वत जे उत्पादन आहे त्या ठिकाणी क्रॉपचं आपल्याला ग्रीन हाऊस कल्टिवेशन पासून मिळतं. देन थर्ड, आयडियली सुटेबल फॉर व्हेजिटेबल, फ्लावर्स, कट फ्लावर्स. तर ग्रीन हाऊसेस जे आहेत तर ते प्रामुख्याने व्हेजिटेबल्स म्हणजे ज्या फळभाज्या ज्या आहेत त्या ठिकाणी लावण्यासाठी त्याचा वापर केला जातो. किंवा फ्लावर क्रॉप्स मध्ये, कट फ्लावर्स मध्ये रोज, कार्नेशन वगैरे असे जे फ्लावर्स आहेत ते फ्लावर्स लावण्यासाठी ग्रीन हाऊसचा वापर केला जातो. देन फोर्थ पॉइंट, इयर राऊंड प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल अँड फ्लोरिकल्चर क्रॉप्स. त्याचबरोबर इयर राऊंड म्हणजे पूर्ण वर्षभर व्हेजिटेबल्सचं आपण प्रोडक्शन ग्रीन हाऊस मधनं घेऊ शकतो. त्याचबरोबर फ्लावरचं सुद्धा प्रोडक्शन पूर्ण वर्षभर घेता येतं. देन ऑफ सीझन प्रोडक्शन ऑफ फ्लावर्स अँड व्हेजिटेबल अँड फ्रूट क्रॉप्स. त्याचबरोबर ऑफ सीझन प्रोडक्शन. आता ऑफ सीझन म्हणजे काय, तर एखाद्या क्रॉपचं जर सीझन नसेल, उदाहरणार्थ आपण पावसाळ्यामध्ये काही पिकं घेतो, हिवाळ्यामध्ये जी पिकं घेतो, अशी जी पिकं आहेत तर ती पिके आपण वर्षभर कधीही घेऊ शकतो जर आपण आपल्याकडे ग्रीन हाऊस असेल तर. ऑफ सीझन प्रोडक्शन ऑफ फ्लावर्स, व्हेजिटेबल्स आपल्याला त्या ठिकाणी घेता येत. देन डिसीज फ्री अँड जेनेटिकली सुपेरियर ट्रान्सप्लांट्स कॅन बी प्रोड्यूस. त्याचबरोबर ग्रीन हाऊस मध्ये आपण डिसीज फ्री म्हणजे रोग नसलेली जी रोपे आहेत ती त्या ठिकाणी तयार करू शकतो. जेनेटिकली सुपेरियर, जनुकीय दृष्ट्या चांगली क्वालिटी असलेली जी प्लांट्स आहेत ती त्या ठिकाणी आपण ग्रीन हाऊस मध्ये घेऊ शकतो. देन इफिशियंट युटिलायझेशन ऑफ केमिकल्स, पेस्टिसाइड्स टू कंट्रोल पेस्ट अँड डिसीजेस. त्याचबरोबर इफिशियंट युटिलायझेशन त्या ठिकाणी होतं, योग्य प्रमाणात वापर आपल्याला करता येतो केमिकल्स, पेस्टिसाइड्स टू कंट्रोल पेस्ट अँड डिसीज. त्या ठिकाणी मग आपण
पेस्ट अँड डिसीजचा कंट्रोल करू शकतो. देन वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप इज व्हेरी लिमिटेड इन ग्रीन हाऊसेस. त्याचबरोबर वॉटर रिक्वायरमेंट जी आहे ती सुद्धा या ठिकाणी लिमिटेड त्या ठिकाणी केली जाते. ग्रीन हाऊस मध्ये आपण ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर यांचा वापर करतो आणि त्यामुळे मग त्या ठिकाणी पाण्याची आपोआपच बचत आपल्याला पाहायला मिळते. देन 9th importance, maintenance of stock plant, cultivating grafted plants and micro propagated plants. तर त्या ठिकाणी आपल्याला मेंटेनन्स प्लॅनचं व्यवस्थित त्या ठिकाणी घेता येतो. मग त्यामध्ये स्टॉक प्लांट्स असतात, कल्टिवेटिंग ग्राफ्टेड प्लांट आहेत, काही कलम केलेली झाडं असतात, मायक्रो प्रोपोगेटेड प्लांट आहेत. तर यांचा आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांची काळजी ग्रीन हाऊस मध्ये घेऊ शकतो. देन 10th पॉइंट, हार्डनिंग ऑफ टिश्यू कल्चर सीडलिंग्स. त्याचबरोबर टिश्यू कल्चरचे जे सीडलिंग्स आहेत म्हणजे जैव तंत्रज्ञान वापरून आपण जी काही रोपं तयार करतो ती रोपं हार्डनिंग ग्रीन हाऊस मध्ये केलं जातं, ते त्या ठिकाणी आपल्याला करता येतं. देन मोस्ट युजफुल इन मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग द इन्स्टॅबिलिटी ऑफ व्हेरियस इकॉलॉजिकल सिस्टीम. त्याचबरोबर आपल्याला मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हायरमेंटल कंडिशनचं करता येतं ग्रीन हाऊस मध्ये. देन 12th मॉडर्न टेक्निक ऑफ हायड्रोपोनिक, सॉइललेस कल्चर, एरोपोनिक्स, न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक आर पॉसिबल ओनली अंडर ग्रीन हाऊस कल्टिवेशन. तर ग्रीन हाऊस मध्ये आपण हायड्रोपोनिक म्हणजे सॉइललेस कल्चर, आता तुम्ही ऐकलं असेल की हायड्रोपोनिक चारा वगैरे बऱ्याच प्रमाणात शेतकरी घेतात, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं मीडिया ते वापरत नाहीत, सॉइललेस कल्चरचा वापर करून त्या ठिकाणी फार्मिंग केली जाते. देन एरोपोनिक्स, हवेवर येणारी काही झाडं आहेत ती त्या ठिकाणी लावतात. न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक, त्यामध्ये न्यूट्रिएंट त्या ठिकाणी फिल्मिंग टेक्निक जी आहे ती वापर करून त्या ठिकाणी ग्रीन हाऊस कल्टिवेशन आपल्याला करता येतं. देन शेडनेट हाऊस आर मोस्ट सुटेबल फॉर नर्सरी. त्याचबरोबर इम्पॉर्टन्स आहे नर्सरीसाठी, तर शेडनेट हाऊस चा वापर करून आपण नर्सरी त्या ठिकाणी करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इम्पॉर्टन्स पाहिले. देन स्कोप फॉर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. नेक्स्ट पॉइंट इज स्कोप फॉर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. There is a great scope for using greenhouse technology for the following reasons. First, lot of barren land is available which can be deployed for erection of greenhouse. तर खूप मोठ्या प्रमाणात बॅरन लँड आहे. बॅरन लँड म्हणजे काय, पडीक जमीन आहे, तर ती आपल्याला ग्रीन हाऊस कल्टिवेशनच्या अंडर त्या ठिकाणी आणू शकतो. देन ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी शुड बी युटिलाइज्ड बाय स्टोरिंग रेन वॉटर अँड युजिंग इट बाय ड्रीप सिस्टीम. त्याचबरोबर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी मध्ये आपण त्या ठिकाणी जे पावसाचं पाणी पडतं वर ते आपण साठवू शकतो आणि त्याचा वापर ड्रीप सिस्टीम मध्ये करता येतो. देन देयर इज अ कंटिन्युअस डिमांड फॉर व्हेजिटेबल अँड फ्लावर्स थ्रू आउट द इयर. त्याचबरोबर पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी फ्लावर्स अँड व्हेजिटेबल्सला मागणी असते, त्यामुळं ग्रीन हाऊस मध्ये कल्टिवेशन केल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला होत असतो. देन देयर इज अ स्कोप फॉर प्रोपगेशन अँड रेजिंग नर्सरी. त्याचबरोबर त्या ठिकाणी स्कोप आहे. स्कोप म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोपोगेशन अँड रेजिंग नर्सरी रेजिंग जर केलं तर नर्सरी मधून आपण विक्री मधून आपल्याला आर्थिक फायदा त्या ठिकाणी मिळू शकतो. देन 5th पॉइंट, गव्हर्नमेंट स्कीम्स आर अवेलेबल फॉर प्रमोटिंग ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी अँड सबसिडी फॉर प्लॅस्टिक अँड पॉलिथिन. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत, त्या स्कीम मध्ये त्या ठिकाणी आपण वापर करून स्कीमचा लाभ घेऊन त्या ठिकाणी स्ट्रक्चर उभा करू शकतो आणि सबसिडी त्याची मिळवू शकतो, जेणेकरून आपल्याला जास्त आर्थिक त्या ठिकाणी सहभाग आपल्याला घेता येत नाही आणि शासकीय मदत घेऊन त्या ठिकाणी आपण जे खर्चिक बाब आहे पॉली हाऊस मधले प्लॅस्टिक वगैरे किंवा पूर्ण स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपण उभं करू शकतो.
Then large number of unemployed youth could be diverted towards greenhouse technology. त्याचबरोबर large number of unemployed youth म्हणजे काय, जे बेरोजगार आहेत असे, could be diverted towards greenhouse technology. ते ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजीकडे त्यांना आपण वळवू शकतो. Then there is a vast scope for export of produce. त्याचबरोबर या ठिकाणी vast scope आहे for export of produce. जे काही प्रोड्यूस आपण ग्रीन हाऊस मध्ये घेतो त्यामध्ये कलर कॅप्सिकम आहे, त्यानंतर वेगवेगळ्या भाज्या आहेत, तर त्या ग्रीन हाऊस मधून आपण एक्सपोर्ट त्या ठिकाणी करू शकतो आणि परकीय चलन, परकीय गंगाजळी त्याला आपण म्हणतो, ती आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. देन देयर इज अ स्कोप फॉर प्रोडक्शन ऑफ एक्झॉटिक क्रॉप ॲज देअर डिमांड इज increasing in the domestic markets. तर अजून एक स्कोप त्याचा आहे की एक्झॉटिक क्रॉप म्हणजे काही परदेशी पालेभाज्या, फळभाज्या या ठिकाणी आलेल्या आहेत बऱ्याच, मग त्या ठिकाणी आपण ग्रीन हाऊस मध्ये घेऊ शकतो आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये त्याची विक्री करू शकतो. देन आयडियल टेक्नॉलॉजी फॉर मार्जिनल फार्मर्स. त्याचबरोबर जे मार्जिनल फार्मर्स आहेत, ज्यांच्याकडे शेत जमीन कमी आहे, त्यांच्यासाठी ही आयडियल टेक्नॉलॉजी आहे. देन जनरेटिंग एम्प्लॉयमेंट इन इरेक्शन, मेंटेनन्स अँड मार्केटिंग ऑफ ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. त्याचबरोबर या ठिकाणी जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट होत आहे. जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तर बेरोजगारांना या ठिकाणी रोजगार मिळतो आहे. मग कशामध्ये, तर इरेक्शन म्हणजे पॉली हाऊसचे स्ट्रक्चर उभा करण्यासाठी लेबरची आवश्यकता असते. त्याचबरोबर त्याचं मेंटेनन्स मध्ये मग त्याचं काय वेळेस वादळ आलं किंवा खूप पाऊस आला तर ते पॉलिथिन त्या ठिकाणी फाटतं किंवा ते स्ट्रक्चर पडतं, मग त्या ठिकाणी त्याचं मेंटेनन्स करावं लागतं, परत उभारणी करावी लागते. लेबरच्या साह्यानं त्याची कामं केली जातात. देन मार्केटिंग मध्ये मग त्यामध्ये व्हेकल आलं, गाडी चालवणारा ड्रायव्हर आला, त्याबरोबर त्याचं मार्केटिंग करणारा एक मॅनेजर आला, तर हे सगळं त्या ठिकाणी त्यांची एम्प्लॉयमेंट होते. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी तर त्या ठिकाणी स्कोप पाहिला. देन नेक्स्ट टाइप ऑफ ग्रीन हाऊसेस. फर्स्ट ग्रीन हाऊसेस बेस्ड ऑन शेप. त्याचा शेप म्हणजे आकारमानानुसार त्याचे काही टाईप आहेत. त्यामध्ये फर्स्ट सिंगल स्पॅन ग्रीन हाऊस. पुढे त्याचे आपण डिटेल स्ट्रक्चर पाहणार आहोत. या ठिकाणी फक्त आता मी इनलिस्ट करतो. सिंगल स्पॅन ग्रीन हाऊस, मल्टी स्पॅन ग्रीन हाऊस, इवन स्पॅन टाइप ग्रीन हाऊस, अनइवन स्पॅन टाइप ग्रीन हाऊस, रिज अँड फरो टाइप ग्रीन हाऊस, स्वॉटूथ टाइप ग्रीन हाऊस, नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस, क्विन्सेट ग्रीन हाऊस, टनेल टाइप ग्रीन हाऊस. असे ग्रीन हाऊसचे टाइप आहेत बेस्ड ऑन शेप. त्याच्या आकारानुसार त्याचे टाइप आहेत. पुढे आता आपण त्याचं पिक्चर्स पाहूया. फर्स्ट सिंगल स्पॅन ग्रीन हाऊस. या ठिकाणी पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर असतं. सिंगल स्पॅन म्हणजे एकच त्या ठिकाणी स्ट्रक्चर केलेलं आहे. देन मल्टी स्पॅन ग्रीन हाऊस. मल्टी म्हणजे काय, एकापेक्षा अनेक, असे त्या ठिकाणी मल्टी स्पॅन ग्रीन हाऊस. देन इवन स्पॅन ग्रीन हाऊस. इवन स्पॅन ग्रीन हाऊस पहा, या ठिकाणी दोन्ही सारखेच त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. देन अनइवन स्पॅन ग्रीन हाऊस. याची जो वरचा डोम आहे तर तो अनइवन असतो, त्याच्या तिन्ही बाजू त्या ठिकाणी वेगळ्या आहेत. अशा पद्धतीचं अनइवन स्पॅन ग्रीन हाऊस असतं. देन रिजेस अँड फरोज ग्रीन हाऊस. रिजेस अँड फरोज म्हणजे असं झिगझॅग टाइप त्या ठिकाणी ग्रीन हाऊसचं स्ट्रक्चर असतं. त्यानंतर स्वॉटूथ ग्रीन हाऊस. स्वॉटूथचं या ठिकाणी पहा कशा पद्धतीनं स्ट्रक्चर दिलेलं आहे. देन नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस. नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस मध्ये पहा या ठिकाणी हवा येण्या जाण्यासाठी मार्ग आहे. देन क्विन्सेंट ग्रीन हाऊस. क्विन्सेंट मध्ये या ठिकाणी इथं जे डोअर आहे तर ते याचे दोन भाग केलेले आहेत, इकडं आणि इकडं. तर असे क्विन्सेंट ग्रीन हाऊस असतात. देन टनेल टाइप
या ठिकाणी म्हणजे बोगद्याच्या आकारासारखे. तर असे ग्रीन हाऊस या ठिकाणी टाईप चित्रात दाखवल्याप्रमाणे टनेल टाईपचा असतो. स्मॉल डोअर या ठिकाणी केलेला आहे. देन एक बी टाईप ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन युटिलिटी. युटिलिटी म्हणजे त्याचा वापर कशासाठी करतोय आपण. युटिलिटी म्हणजे काय, त्याचा वापर कशासाठी करतो. फर्स्ट, ग्रीन हाऊस फॉर ऍक्टिव्हिटी. यामध्ये ग्रीन हाऊसेस जे आहेत तर ते फॉर ऍक्टिव्हिटी. हिटिंग म्हणजे काय, तर ज्या पिकांना जास्त उबदारपणा हवा असतो अशा पिकांसाठी आपण अशा टाईपचे ग्रीन हाऊस इन्स्टॉल करतो. ग्रीन हाऊस फॉर ऍक्टिव्ह हिटिंग. देन ग्रीन हाऊसेस फॉर ऍक्टिव्ह कुलिंग. कुलिंग मध्ये काय केलं जातं, तर या ठिकाणी ज्या पिकांना जास्त तापमानाची आवश्यकता नसते अशा पिकांसाठी आपण ऍक्टिव्ह कुलिंग त्या ठिकाणी जे टाईप आहेत ग्रीन हाऊसचे ते त्या ठिकाणी इन्स्टॉल करतो. देन पुढचा टाईप आहे नेक्स्ट टाईप, ग्रीन हाऊस टाईप बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन. त्याच्या बांधकाम मटेरियल कुठलं वापरणार आहे किंवा कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने करणार आहे याच्यानुसार ग्रीन हाऊसचे 3 टाईप आहेत. फर्स्ट, वुडन फ्रेम्ड स्ट्रक्चर. त्यामध्ये पहिलं आहे वुडन फ्रेम्ड म्हणजे लाकडी बांधकाम. लाकडी जे स्ट्रक्चर आहे त्याचं त्या ठिकाणी बांधकाम करून ग्रीन हाऊसेस तयार केले जातात. देन पाईप फ्रेम्ड स्ट्रक्चर. देन पाईपचा वापर करून म्हणजे प्लॅस्टिकचे वगैरे पाईप्स किंवा लोखंडी पाईप वापरून त्या ठिकाणी स्ट्रक्चर तयार केले जातात. देन ट्रस फ्रेम्ड स्ट्रक्चर. ट्रस फ्रेम्ड म्हणजे काय, तर पाईप एकमेकाला जोडलेले असतात. एकदम जाळीसारखं स्ट्रक्चर त्या ठिकाणी करायचं आणि त्याच्यावरती परत पॉलिथिन शीटचा वापर किंवा ग्लासचा वापर केला जातो. त्याला आपण ट्रस फ्रेम्ड स्ट्रक्चर आपण म्हणतो. आपण प्रॅक्टिकलच्या वेळेस फील्डवरती व्हिजिट देऊन फील्डवरती आपण पाहणार आहोत ग्रीन हाऊस, शेड नेट, पॉली हाऊस कुठले आहेत ते. देन टाईप ऑफ ग्रीन हाऊस based on covering material, that is cladding material. टाइप ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन कव्हरिंग मटेरियल. आता कव्हरिंग मटेरियल कुठलं वापरलेलं आहे त्याच्यावरती ग्रीन हाऊसचे परत 3 टाईप आहेत. त्याला आपण क्लॅडिंग मटेरियल असं म्हणतो. फर्स्ट, ग्लास हाऊस. काचेचं मटेरियल वापरून केलेलं ग्रीन हाऊस त्याला आपण ग्लास हाऊस असं म्हणतो. देन पॉली हाऊस. पॉली हाऊस मध्ये आपण पूर्णपणे पॉलिथिन किंवा प्लॅस्टिकचा वापर करून पॉली हाऊस स्ट्रक्चर उभा करतो. देन शेड नेट. शेड नेट हाऊस मध्ये आपण शेड नेट जी मिळते आता हिरव्या रंगाची, काळ्या रंगाची, व्हाईट कलरची, तर ही जी शेड नेट आहे ती वापरून केलेलं जे ग्रीन हाऊस आहे त्याला आपण शेड नेट हाऊस असं म्हणतो. तर असे 3 टाईप आहेत बेस्ड ऑन कव्हरिंग मटेरियल. देन टाइप ऑफ ग्रीन हाऊस बेस्ड ऑन द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. त्यानंतर पुढचा टाइप आहे टाइप ऑफ बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन. मग त्यामध्ये फर्स्ट हाय कॉस्ट ग्रीन हाऊस. त्यामध्ये पहिला आहे हाय कॉस्ट ग्रीन हाऊस. ₹2,000 to 3,000 per meter square. ऑटोमॅटिक अँड फुल्ली क्लायमेट कंट्रोल स्ट्रक्चर. तर हाय कॉस्ट ग्रीन हाऊस जे आहे तर ते 2,000 ते 3,000 मीटर स्क्वेअर त्याचं बनवण्याची कॉस्ट आहे. ऑटोमॅटिक अँड फुल्ली क्लायमेट कंट्रोल स्ट्रक्चर्स त्या हाय कॉस्ट ग्रीन हाऊस मध्ये त्या ठिकाणी येतात. देन मीडियम कॉस्ट ग्रीन हाऊस. मध्यम खर्च असणार ग्रीन हाऊस. ₹1,000 to 1,200 मीटर स्क्वेअर त्याचा खर्च आहे. 1,000 ते 1,200 पर मीटर स्क्वेअरला याचा बांधकाम खर्च येतो. पार्शियली कंट्रोल्ड स्ट्रक्चर याचं असतं. पार्शियली म्हणजे काय, तर या ठिकाणी सर्वच बाबी त्या ठिकाणी ऑटोमॅटिक नसतात. पार्शियली कंट्रोल्ड स्ट्रक्चर त्याचं असतं. देन लो कॉस्ट ग्रीन हाऊस. लो कॉस्ट ग्रीन हाऊस ₹600 to 800 मीटर स्क्वेअर. याचा खर्च कमी आहे. 600 ते 800 मीटर स्क्वेअर खर्च येतो.
नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊसेस. आणि हे काय असतात? नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊसेस. तर पूर्णपणे नैसर्गिक किंवा नॅचरली याची रचना केलेली असते. तर अशा पद्धतीने आपण टाइप्स ऑफ ग्रीन हाऊसेस बेस्ड ऑन द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन मध्ये पाहिलं. हाय कॉस्ट, मीडियम कॉस्ट अँड लो कॉस्ट ग्रीन हाऊसेस. आज आपण या ठिकाणी 7 चॅप्टरला या ठिकाणी सुरुवात केली, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. मग यामध्ये सुरुवातीला ग्रीन हाऊस म्हणजे काय, देन मीनिंग सुरुवातीला आपण पाहिले. Greenhouses are protected structures useful for cultivation of certain plants and crops. Then, on the basis of covering material, used greenhouses classified into 3 types: glass house, poly house, and shade house. Then, importance त्याचे आपण पाहिले. Then, scope of greenhouse technologies. Then, types of greenhouses based on shape. Then, type of greenhouses based on utility. Greenhouses type based on construction, type of greenhouses based on covering material, then type of greenhouses based on the cost of construction. तर हे या ठिकाणी आज आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं, चॅप्टर नंबर 7 ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. तर आजचं आज आपलं लेक्चर या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.